नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनल वरती। आणि आज आपण घेऊन आलो सावित्रीबाई फुले यांची स्कॉलरशिप, जी बहुतेक सगळ्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे। आणि त्याच्या संबंधात नेमकी खरी माहिती काय, याच्यासाठी काय पात्रता आहे, त्यासाठी कुठल्या कास्ट त्याला ऍप्लिकेशन करू शकतात, कोण कोण ऍप्लिकेशन करू शकते, त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कुठले आणि आपल्याला अर्ज कशा प्रकारे करायचा, याची संपूर्ण ऑफिशियल माहिती तुम्हाला मी देणार आहे विद्यार्थी मित्रांनो। तर सर्वप्रथम तुम्ही महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती नवीन असाल, अद्याप हे चॅनल सबस्क्राइब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेलच्या आयकॉनला हिट करा, यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर आपण पाहूयात, सर्वप्रथम आपण गुगल मध्ये जाऊन महाजीआर नावाची साइट ओपन करूया। ही साइट ओपन केल्यामध्ये याच्यामध्ये सर्वप्रथम जी लिंक आहे त्याला क्लिक करूया। याच्यामध्ये महाराष्ट्रातील सगळे ऑफिशियल जीआर मिळतात। याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता इतर मागास बहुजन कल्याण विभाग, याला आपल्याला सापडायचे, चूज करायचे याच्यामध्ये। त्यानंतर एक दिनांक, ज्या दिवशी हा जीआर आला त्याची तारीख म्हणजे मार्च महिन्यातील 11 तारीख, इथे आपण निवडूयात। ही निवडल्याच्या नंतर इथे कॅप्चा दिलेला तो आपल्याला इकडे एंटर करायचा। आपण हा कॅप्चा एंटर करूया आणि शोधा या बटनाला क्लिक करूया। इकडे क्लिक केल्याच्या नंतर याच्यामध्ये कॅप्चा व्हॅल्यू चुकीची दाखवते, आपण परत एकदा कॅप्चा एंटर करूया आणि शोधा या बटनाला क्लिक करूया। इकडे क्लिक केल्याच्या नंतर याच्यामध्ये फर्स्ट इकडे तुम्ही पाहू शकता, मी थोडंसं झूम करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल। इतर बहुजन कल्याण विभाग, इतर मागासवर्ग, विमुक्त जाती वगैरे इथे दिलेला आहे। उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना साठी निकष व अटी लागू करणे बाबत। तर हे जे आहे का, याच्यामध्ये पूर्ण एक जीआर आलेला आहे। इथे डाउनलोड नावाचं एक बटन आहे, त्याला आपण क्लिक करूया। इथे सांगते की नवीन याच्यामध्ये विंडो मध्ये ही फाईल ओपन होते। तर याच्यामध्ये ही जी जीआर ची तारीख आहे 11 मार्च 2024, हे ऑफिशियल आहे, महाराष्ट्र शासनाचं आहे, इथे त्यांना दिलेलं आहे सगळं। याच्यामध्ये आपण पाहू शकतो की प्रामुख्याने यांना काय केलेलं आहे, शासन निर्णय जे दिलेला आहे त्याच्यामध्ये काही मूलभूत पात्रता ठरवलेल्या आहेत, जे बेसिक क्रायटेरिया असतात की कुणाला स्कॉलरशिप द्यायची कुणाला नाही द्यायची, त्यासाठी एक बेसिक क्रायटेरिया। तर तो आपण क्रायटेरिया काय पाहूया। त्याच्यामध्ये फर्स्ट आहे विद्यार्थी वसतिगृह प्रवेशास पात्र असावा, म्हणजे ज्या विद्यार्थ्याला वसतिगृह म्हणजे हॉस्टेलला ऍडमिशन घेतले तो विद्यार्थी। त्यानंतर तो महाराष्ट्र डोमासाईल असावा, म्हणजे डोमासाईल असणं गरजेचं आहे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला इतर मागासवर्ग म्हणजे ओबीसी, विमुक्त जाती म्हणजे विजे, भटक्या जमाती म्हणजे व्हीजेएनटीतल्या ज्या काही सगळ्या कास्ट आहेत त्या, आणि विशेष मागास प्रवर्ग जातीचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे म्हणजे एसबीसी। तर ह्या ज्या कास्ट आहेत त्यांच्यासाठी ही स्कॉलरशिप आहे असं इथं मेन्शन केले। अनाथ प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना महिला व बाल कल्याण विभागाकडील सक्षम प्राधिकाऱ्याचे अनाथ प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे। जर तुम्ही अनाथ असाल तर त्या संदर्भाचं सर्टिफिकेट द्यावं लागेल असं तिथं सांगितलं आहे। त्यानंतर आहे दिव्यांग प्रवर्ग, दिव्यांग म्हणजे डिसेबिलिटी, जे अपंग आहेत त्यांच्यासाठी 40% पेक्षा जास्तचं तुमच्याकडे प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे। त्यानंतर आहे विद्यार्थ्याच्या पालकाचे उत्पन्न किती पाहिजे, 2.5 लाखापेक्षा जास्त नसायला पाहिजे, त्याच्यापेक्षा कमी असेल तरी योग्य आहे। त्यानंतर आहे विद्यार्थ्याचं बँक खातं आणि आधार कार्ड लिंक असावं। त्यानंतर तुम्ही जिथे शिकता तर तिथं त्या तालुक्याचे विद्यार्थी रहिवासी नसावा। फॉर एक्झाम्पल तुम्ही ज्या जिल्ह्यात ज्या तालुक्यात शिकता, जिथे ऍप्लिकेशन करताय त्याच ठिकाणचे तुम्ही रहिवासी नसावा। त्यानंतर एज्युकेशनल क्रायटेरिया काय ठरवले, एज्युकेशनल क्रायटेरिया म्हणजे काय, तुमचं कशा पद्धतीने काय शिक्षण असावं किंवा किती टक्केवारी असावी, ह्याला एज्युकेशनल एलिजिबिलिटी किंवा एज्युकेशनल क्रायटेरिया आपण म्हणतो। त्याच्यामध्ये 12वी तुमची घेत असली पाहिजे, कमीत कमी 12वीच्या नंतरचे शिक्षण घेत असावा, म्हणजे तुमचं फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर हे घेत असावं तुम्ही। त्याच्यामध्ये 60% तुम्हाला असावेत, कोणत्याला, 12वीला। ते सीजीपीए नुसार गुण असावे किंवा ग्रेडेशन नुसार गुण असावे, ते असतात, त्याच्यात काही एवढा विषय नाही। त्यानंतर विद्यार्थ्याची गुणवत्तेनुसार त्या संबंधित प्रवर्गातून प्रवेश देण्यात येईल, तर त्याच्यातून प्रवेश देण्यात येईल, ठीक आहे। 12वीची टक्केवारी विचार घेण्यात येईल, ते पण ओके। त्यानंतर दिले सदर योजनेअंतर्गत एकूण प्रवेश संख्येच्या 70% जागा व्यवसाय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व 30% जागा बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असेल। याच्यासाठी काय, जे आपण व्यवसायाशी निगडित शिक्षण घेतो त्यासाठी 70% जागा आहेत, आणि जे व्यवसायाशी निगडित नसणाऱ्या ज्या जागा आहेत त्या 30% असं त्यांना सांगितलेलं आहे। निवडलेला विद्यार्थी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लाभास पात्र राहील, म्हणजे तुमचं एज्युकेशन संपेपर्यंत तुम्हाला त्याचा लाभ मिळतच राहील। तर अशा प्रकारच्या काही
कंडिशन, ज्या एज्युकेशनल कंडिशन त्यांना ठेवलेल्या आहेत त्या इथं मेन्शन केल्या आहेत. मी तुम्हाला याचा फुल GR सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे आणि आपण याच्यामध्ये फक्त ठळक मुद्दे जे आहेत ते पाहणार आहोत. तर हे ठळक मुद्दे तुमच्या लक्षात आले असेल. इतर तुम्हाला जे आहेत ते तुम्हाला याच्यामध्ये वाचायला भेटेल, त्याची लिंक तुम्हाला मिळणारच आहे. त्यानंतर आणखी पाहणार आहोत की आपण त्यांना काय केलं, एक कास्ट वाईज एक आरक्षण दिले, कास्ट वाईज आरक्षण दिले किंवा याच्यानुसार किती लोकांना लाभ मिळू शकतो, किती जणांना लाभ मिळू शकतो तर ते इथं मेन्शन केले. किंवा त्याला आपण असं म्हणू की याचा जो कोटा आहे जो 100% कोटा आहे. फॉर एक्झाम्पल 1000 विद्यार्थ्यांना जर आपल्याला लाभ द्यायचा किंवा 100 विद्यार्थ्यांना लाभ द्यायचा, इथं जर आपण 100 मांडले याला, तर त्याच्यामध्ये कुठल्या कास्टला किती लाभ द्यायचा आहे काय, त्यासाठी एक क्रायटेरिया त्यांना मेन्शन केला. इतर मागास प्रवर्ग म्हणजे ओबीसी, ओबीसीला 100 पैकी 59 विद्यार्थी घेतले जातील. विमुक्त जाती व भटक्या जमातीतील 34 विद्यार्थी घेतले जातील. विशेष मागास प्रवर्ग याच्यामधले 6 विद्यार्थी घेतले जातील आणि अनाथ प्रवर्ग याच्यातला 1 विद्यार्थी घेतला जाईल. असं 100चं डिस्ट्रीब्युशन इथं त्यांना एक आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे या पद्धतीने या स्कीम साठी असं आरक्षण दिलेलं आहे. त्यानंतर आहे नेक्स्ट, योजनेचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्र. आता ही जी स्कीम तुम्हाला घ्यायची त्यासाठी तुमच्याकडे कुठले कागद असावे ज्यामुळे तुम्हाला ही स्कॉलरशिप स्कीम मिळू शकते. भाड्याने राहत असल्याबाबत व स्थानिक नसल्याबाबत प्रतिज्ञापत्र, नोटरी. तर तुम्ही रेंटनं राहता आणि तिथले लोकल रहिवासी नाही, त्याच्यासाठी तुम्हाला एक ऍफिडेव्हिट करायचे, कोर्टामध्ये जाऊन बॉन्ड घ्यायचा आणि त्याच्यामध्ये या प्रकारची माहिती मेन्शन करायची. त्यानंतर आहे स्वघोषणापत्र, दिलेली माहिती खरी व अचूक असल्याबाबत. एक स्वघोषणापत्र म्हणजे जे की अवेलेबल जनरली होतं, किंवा जर अवेलेबल होत नसेल तर तुम्ही मला कमेंट करा, मी तुम्हाला त्याचं PDF तुम्हाला शेअर करतो, किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा त्याचं PDF मी तुम्हाला शेअर करतो. टेलिग्रामला जर जॉईन केलं नसेल तर तुम्ही टेलिग्रामला पण जॉईन करू शकता, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली असते. त्यानंतर कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश घेतल्या नसल्याबाबत शपथपत्र, म्हणजे तुम्ही भाड्यानं राहिलात, कुठे गव्हर्नमेंट ठिकाणी राहत नाही त्याच्याबद्दल शपथपत्र द्यायचं आहे तुम्हाला बॉन्डवरती. त्यानंतर भाड्याने राहत असल्याबाबत भाडेचिठ्ठी व भाडे करारपत्र, करारनामा. तर हे जे आहे तर हे याच्यामध्ये येऊन जाईल. ही जी नोटरी हे बॉन्ड बनवत आहे, ह्या बॉन्ड मध्येच याचं पण तुम्ही मेन्शन करू शकता, 2 वेगवेगळे बॉन्ड घ्यायची गरज नाही. त्यानंतर विद्यालयात प्रवेश घेतल्याचा पुरावा, ज्याच्यामध्ये आपण बोनाफाईड आयडेंटिटी कार्ड वगैरे म्हणतो, त्या संदर्भात तुम्हाला ते जोडायचं आहे. त्यानंतर अनुदान वितरण, म्हणजे तुम्ही जी ही स्कीम घेता याचं बेनिफिट, सावित्रीबाई फुले स्कीमचं बेनिफिट तुम्हाला कधी मिळणार आहे, कसं मिळणार आहे, त्याचं सुद्धा मेन्शन एकदम क्लिअर कट दिलेलं आहे त्यांना. याच्यामध्ये त्यांना सांगितलंय पहिला हप्ता माहे जून ते माहे ऑगस्ट मध्ये मिळेल. तर त्यांना सांगितलं रक्कम जमा करण्याचा कालावधी, ज्या दिवशी विद्यार्थीचा ऑनलाईन ऑफलाईन अर्ज मंजूर होईल त्यानंतर 7 दिवसामध्ये हे पैसे त्यांना मिळून जातील. दुसरा हप्ता माहे सप्टेंबर ते माहे नोव्हेंबर, त्याच्यामधलं सुद्धा दुसरा आठवडा असं दिले, सगळ्यांचे दुसरे आठवडे. तिसरा हप्ता डिसेंबर ते फेब्रुवारी आणि चौथा मार्च ते मे मध्ये. तर अशा पद्धतीनं 4 टप्प्यामध्ये हे पैसे तुम्हाला मिळणार आहेत असं इथं क्लिअर कट मेन्शन केलं. आता इथं आपण आणखी काही त्यांच्याशी निगडीत काही महत्वाचे क्रायटेरिया असतील तर ते आपण पाहूयात. तर जवळपास एवढा GR होता आणि याच्यामध्ये त्यांना जे सांगितलं आहे, आता बरेच विद्यार्थी लागलीच कमेंट करतील सर याची लिंक द्या, याचं फॉर्म भरण्याची वेबसाईट कुठली काय. आता हे पहा, सर्वात प्रथम विद्यार्थी मित्रांनो याची जी लिंक आहे, एक मिनिट, याची लिंक संदर्भात यांना काय अपडेट दिले आपण पाहूया. तर याच्या लिंक संदर्भात अपडेट देण्यापूर्वी किंवा तुम्हाला सांगण्यापूर्वी इथं थोडंसं आपण झूम करूयात, म्हणजे तुमच्या एक्झॅक्ट लक्षात येईल की काय प्रकार आहे, काय क्रायटेरिया. आता इथं तुम्ही हे जे सेंटेन्स एकदा वाचून घ्या. इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी निकष व अटी लागू करणे बाबत. म्हणजे थोडक्यात त्यांना असं सांगायचं की ही स्कीम चालू करा, म्हणजे चालू झालेली आणखी नाही, त्याच्यामुळे तुम्हाला कुठली लिंक वगैरे मिळणार नाही. पण तुम्ही स्टे अपडेटेड राहा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे याच्या संदर्भात जेव्हा वेबसाईट चालू होईल, जेव्हा ऍडमिशन होतील तिथून पुढे ही स्कीम लागू होईल तर याच्या संदर्भात एक डिटेल्ड व्हिडिओ कसं ऍप्लिकेशन करायचं, काय करायचं तो तुम्हाला मिळेल. त्याच्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. याच्याविषयी तुम्हाला आणखी इतर कुठल्याही जर अडचणी असतील किंवा काही टॉपिक्स वाटत असेल तर तुम्ही मला नक्कीच कमेंट करा, त्याचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करीन. हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, हा जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचण्यासाठी शेअर करा. तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. भेटूयात नवीन एका व्हिडिओ.